तर गुंड निलेश घायवळच्या प्रश्नावर चंद्रकांत दादांनी आय एम सॉरी अशी एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया दिली। घायवळच्या घरी बीडच्या पवन चक्क्यांचे पेपर सापडले आणि 2 काडतुसं देखील सापडली आहेत। बनावट पासपोर्टद्वारे परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळवरून राजकीय वादंग निर्माण झालाय। घायवळसारखे गुंड पाळायला पुणेकर चंद्रकांत पाटलांना लाखांच्या मताने निवडून देतात का असा सवाल धंगेकरांनी विचारलाय। अनिल देशमुख यांनी धंगेकरांच्या वक्तव्याचा आधार घेत चंद्रकांत पाटलांवर आरोप केला। जर तुम्ही लाखांनी मतदान करता तर असे गुन्हेगार पाळायला तुम्ही परवानगी देता का, हा महत्त्वाचा आहे। चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे। अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली की हा आमच्यावर दादागिरी करतो। आणि हा चंद्रकांत दादाचे फोन वापरून आमच्या बदल्यापर्यंत ह्याचा निर्णय ह्याच्याकडनं होतो। लोकांचे नरडे कापतात, अशा लोकांना पाठीशी घालताना जर दादा त्याच्यामध्ये मदत करत असेल तर हे मोठं पाप ते ह्या पुण्यामधला एक गुंड घायवळ चंद्रकांत दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला। अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केलाय। धंगेकरांनी गंभीर आरोप। आय एम व्हेरी सॉरी। कोणीतरी त्याला मदत केली, ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही। कोणी मदत केली, काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। मी ही गोष्ट देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेणार आहे, पण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती कोण आहे? या अदृश्य शक्तीने हा पासपोर्ट दिलाय ना, ती अदृश्य शक्ती कोण आहे ही शोधून काढलं पाहिजे। चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1% संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये। ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही। घायवळला तर करूच शकत नाही, कारण चंद्रकांत दादाचं पिंडच नाहीये। चंद्रकांत दादाचा पिंड धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्तिमत्व आहे। गँगस्टर निलेश घायवळच्या घरावर आणि ऑफिसवर कोथरूड पोलिसांनी सलग 2 दिवस छापेमारी केली। या छाप्यामध्ये 2 काडतुसं, 4 पुंगळ्या, काही खरेदी खत, साठे खत, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि बीडच्या पवन चक्क्यांसंदर्भातल्या महत्त्वाच्या फाईल्स सापडल्या आहेत। पोलिसांनी आणखी तपास केला तर निलेश घायवळच्या घरी फक्त काडतुसच नाही तर जिवंत काढलेली माणसं देखील सापडतील असा आरोप धंगेकर यांनी केलाय। ह्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केले पाहिजे। जिवंत काढतो नाही, जिवंत माणसं काढलेली लक्षात येतील। पोलिसांनी ह्याच्यात सखोल चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राजकारणाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना त्याच्यावर हस्तक्षेप करून देऊ नये। पोलिसांनी तुम्हाला गोळ्या सापडतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मुर्दे सापडतील। हाऊस सर्चमध्ये काही आपल्याला काही डॉक्युमेंट्स मिळाले, काही सेल मिळाल्या, काही खरेदीचे पेपर्स मिळाले, काही साठेखत मिळाले। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही वेगवेगळ्या फर्मच्या नावाचे काही पासबुक्स मिळाले, डेबिट कार्ड मिळाले, काही आधार कार्ड मिळाले त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिली मेंबरचे। काल जिवंत काडतुसं होती, त्या ठिकाणी काही कार्ट्रिज होते आणि जे प्रोहिबिटेड अम्युनिशन आहे ते सुद्धा अम्युनिशन विदाउट एनी रिझन त्याच्या पोझिशनमध्ये किंवा त्या घरामध्ये आपल्याला हाऊस सर्च दरम्यान सापडले आहे। त्या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आर्म्स ॲक्टचा गुन्हा आपण रजिस्टर केला आहे आणि पुढचा तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे।